हॅलो गाईज, माझं नाव निशा आहे. मी मुंबईमध्ये राहते, तुम्हाला माहीत असेलच. सो मी इंस्टाग्रामवर शॉर्ट व्हिडिओ टाकत असते, म्हणजे ब्लॉग टाकत असते. मी डेली रुटीनमध्ये काय काय करते ते सगळं मी इंस्टाग्रामवर शेअर करत असते. आणि मी यूट्यूबवर पण तेच व्हिडिओ अपलोड करते. सो मला माहीत नाही ते व्हिडिओज कुठपर्यंत जात आहेत वगैरे, तुम्हाला आवडत आहेत नाही आवडत आहे. पण आता इंस्टाग्रामवर मला चांगले व्ह्यूज येत आहेत. यूट्यूबवर थोडे कमी आहेत, पण कन्सिस्टन्सी मी ठेवणार आहे आणि ठेवली आहे. आतापर्यंत मी कंटिन्यू व्हिडिओज टाकले आहेत, ह्यापुढे पण टाकत राहीन. आता ते तुमच्या हातात आहे, तुम्ही कुठपर्यंत त्याला घेऊन जात आहेत. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ माझा कुठपर्यंत पोचतोय तुमच्यापर्यंत, म्हणजे तुम्ही कुठे राहता, कुठून माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचत आहेत वगैरे. आणि सो मी हे यूट्यूबवर पण स्टार्ट केलं आहे. 1-2 व्हिडिओ मी टाकले आहेत यूट्यूबवर. हा माझा 3rd व्हिडिओ असेल. सो मी हे स्टार्ट केलं आहे. तर माझ्या बहिणीशी तुमची ओळख करून देते. माझी बहीण पण व्हिडिओ टाकत असते इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर, पण ती बोलते मला व्ह्यूज का नाही येते, व्ह्यूज का नाही. आता तिला कसं सांगणार, मला पण व्ह्यूज येत नाही आहेत. हळूहळू मी कन्सिस्टन्सी ठेवली. आता मला 2-2.5 महिने झाले मी डेली ब्लॉग टाकते कन्सिस्टन्सीने. सो आपण तिला विचारूया माझ्या या जर्नीबद्दल. एवढी मोठी तर नाही आहे, लहानशीच आहे, पण तरी पण तिचं काय मत आहे तर आपण तिला विचारूया. सो ही माझी बहीण आहे वर्षा. ही पण इन्स्टा आणि यूट्यूबवर ब्लॉग टाकत असते, छोटे मोठेच. तू मोठे, ही मोठे टाकते, मी छोटे नाही. मी पण छोटे मोठेच टाकते, ती पण छोटे मोठेच टाकतो. आम्ही काही एवढ्या मोठ्या नाही आहोत. पण हो, एक दिवस आय होप आमचे व्हिडिओज व्हायरल होतील. एखादा तरी होईल. एक दिन में नहीं होगा, लेकिन एक दिन जरूर होगा. ती सगळ्यांना हाच डायलॉग म्हणत असते. कॉन्फिडन्स लेवल ठेवला पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स तर आहे. एक व्हिडिओ तरी व्हायरल होईलच. होईल नक्की होईल. तर मला विचारायचं आहे की तुला काय वाटतं की माझे व्हिडिओ चांगले आहेत, ते व्हायरल होतील. व्हायरल नाही म्हणजे ॲटलिस्ट थोडे तरी व्हायरल होतील, की ते पुढे पोचतील, व्ह्यूज येतील. इंस्टाग्राम जाऊ दे, आपण यूट्यूबबद्दल बोलूया. यूट्यूबवर खूप कमी व्ह्यूज येत आहेत. यूट्यूबवर स्टार्टिंगला व्हिडिओज मी खूप जणांचे बघितले. यूट्यूबला स्टार्टिंगचे जे व्हिडिओज टाकतात, खूप पीपल्सचे जे कमीच व्ह्यूज असतात, ते लोक हळूहळू ग्रोथ होतात. आणि स्टार्टिंगलाच आपण असं मान्य केलं शिट यार व्ह्यूज नाही येत आहे, लाईक्स नाही येत आहे, जाऊ दे सोडून, तर अशाने होत नसतं. कंटिन्यू तुम्ही चालू ठेवा, रोज व्हिडिओ टाका. आणि हिच्याबद्दल काय बोलू, आता मी काय बोलली तर तुम्ही बोला हा तुझी बहीण आहे, तू तर चांगलंच बोलशील. ते तर आहेच, व्ह्यूअर्स लोक बोलतीलच नाही की माझी बहीण आहे, ती तर चांगलंच बोलेल. सो मी काही बोलणार नाही. तुम्ही बोला, तुम्ही कमेंट्स करा, लाईक करा. तसं त्या हिशोबाने त्या प्रकारे ती तिचे व्हिडिओ कंटिन्यू करेल. आणि हा माझा मुलगा आहे. याला खूप काय बोलशील क्रिश तुझ्या माऊबद्दल? कळालं तुम्हाला? याला फक्त एकच डायलॉग येतो, हाय गाईज गरम गरम चाय पिलो नाही तो थंडी हो जाएगी. बस एकच डायलॉगवर याचं आयुष्य जाणार आहे असं मला वाटतं. सो आपण हा टॉपिक साईडला ठेवूया, परत आपण आपल्या टॉपिकवर येऊया. बोला. हे असं वाटतंय ते आधी समाचारमध्ये लागायचं ना, तुमचं काय मत आहे मॅडम? तसं जरा फील होतं. नाही, मी यूट्यूबवर न्यू असल्या कारणाने माझ्याकडे जास्त काही टॉपिक्स नाही आहेत, म्हणून मी आधी माझ्या फॅमिलीशी ओळख करून देते तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला माझी फॅमिलीशी ओळख होईल आणि पुढच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला मला सांगावं नाही लागणार की ही कोण आहे नवीन, ती कोण आहे. सो आधीच मी माझ्या फॅमिलीची हळूहळू तुम्हाला ओळख करून देते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दुसरे मेंबर्स पण दाखवीन तुम्हाला. म्हणजे हा फर्स्ट मेंबर मीच होती का? मी तुला जरा आहे ना नॉलेज कसं बोलावं काय बोलावं, म्हणून काय बोलतात त्याला, कम्युनिकेशन. नाही पहिला बकरा तूच. वा, बनवून पहिला बकरा मलाच बनवला, जे डेली ब्लॉग टाकते. आणि हिचे ब्लॉग्स हिंदीमध्ये असतात गाईज. तुम्ही फॉलो नसेल केलं तर प्लीज फॉलो करा. तुझं चॅनलचं नाव? माझं चॅनलचं नाव वर्षू अँड फन. मी हिंदीमध्ये का टाकते, बिकॉज आम्ही अशा एरियामध्ये राहतो तिथे हिंदी जास्त. हां बोल, तुला काय बोलायचं आहे? बस, कारण आमचा एरिया जरा मॉमेडियन एरिया आहे, सो इथे हिंदी जास्त चालते, म्हणून माझी लँग्वेज हिंदीमध्ये जास्त येते. तशी माझी मराठी पण खूप छान आहे आणि आम्ही महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी आलीच पाहिजे. ते तर बरोबर आहे. माझे ब्लॉग्स मराठीत असतात गाईज. तुम्ही मला फॉलो नसेल केलं तर प्लीज फॉलो करा आणि माझे व्हिडिओज लाईक करत राहा आणि मला व्ह्यूज देत राहा प्लीज. व्ह्यूज खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. यूट्यूबला जाऊन बोला. यूट्यूबच आहे, यूट्यूबलाच बोलते गाईज. तुम्ही मला व्ह्यूज द्या. राहू दे, जाऊ द्या, तिचा मुलगा खूप सतावतोय तिला. एवढंच आपण मत घेऊया तिचं. नाही, माझ्याकडे बोलण्यासाठी खूप काही आहे, पण व्हिडिओ जास्त लांब होऊन जाईल. जेव्हा ही फेमस होईल ना थोडीशी, तेव्हा बोल. जेव्हा हिचे व्हिडिओ जास्त व्हायरल होतील, व्ह्यूज येतील, तेव्हा मी भरभरून बोलेल. तेव्हा कोण काही बोलो, तुझी बहीण आहे म्हणून अशी बोलते तरीही चालेल. माझी बहीण आहे, छान ब्लॉग टाकते डेली इंस्टाग्रामवर. आता यूट्यूबवर पण येणार आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा हिच्या चॅनलला. व्हॉट इज युअर चॅनल नेम? निशा इंगळे. निशा इंगळे. सॉरी, मला माहिती होतं पण इथपर्यंत आलेला पण इथे नव्हतं. निशा इंगळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आवडल्यास. पुढे आम्ही अजून छान व्हिडिओ काढून तुम्हाला एंटरटेन असंच करत राहू. आम्ही दोन्ही बहिणी बराबरीच्या. आम्ही सेम दिसतो का गाईज? कारण खूप आम्हाला कमेंट्स आल्या आहेत, म्हणजे यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरून नाही असंच, की तुम्ही दोन्ही सेम दिसतात म्हणून. आणि ही बाय द वे माझी सगळ्यात लहान बहीण आहे. मी 2nd नंबर आहे.
सो आजच्यासाठी एवढं. जर व्हिडिओ तुझं नाव तर सांग. माझं नाव वर्षा आहे, वर्षा, आणि माझ्या चॅनलचं नाव वर्षो अँड फन आहे. सो आवडल्यास नक्की शेअर करा. अजून शेअर नाही, सबस्क्राईब करा. सॉरी बघा, आम्हाला नवीन नवीन काही बोलता पण येत नाही, तरी आम्ही बोलतो, आम्ही व्हिडिओ काढतोय, कारण आजकाल हेच ट्रेंडमध्ये आहे. व्हिडिओज काढा, यूट्यूबला टाका. आता बघू, आपण तो ट्रेंड स्टार्ट तर केला आहे, कुठपर्यंत जातो, पण आम्ही थांबणार नाही. आम्ही टाकू, डेली टाकू. व्ह्यूज येऊ दे नको येऊ दे, कमेंट्स येऊ दे नको येऊ दे, लाईक येऊ दे नको येऊ दे, आम्ही डेली रुटीन. कारण मी खूप ऐकलंय गाईस की कन्सिस्टन्सी ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवली तरच तुमचं काहीतरी पुढे होईल. तुम्ही मध्ये स्टार्ट करताय, सोडून देताय, परत स्टार्ट करताय, सोडून देताय, तशाने काही होणार नाही. काहीही नाही झालं तरी आपली कम्युनिकेशन स्किल्स खूप बेटर होईल. माझी खूप झाली आहे. मला एवढंही बोलता यायचं नाही, पण मी डेली असं बोलून बोलून माझी एवढी बेटर झाली आहे ना, बोलायची जी स्किल असते, काही ना काही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स तर येईल, एवढं नक्की. बाकी पुढचं पुढे बघू. झालं फेमस. माझ्यामध्ये पण काहीच कॉन्फिडन्स नव्हता, जरा पण कॉन्फिडन्स नव्हता. हे डेली व्हिडिओ बनवून गेल्या 1.5-2 महिन्यात माझ्यामध्ये कुठून तरी कॉन्फिडन्स आला आहे. आणि अजूनही माझा एवढा नाही आहे की मी खूप पब्लिक असेल त्या ठिकाणी जाऊन असा व्हिडिओ पकडू आणि असा व्हिडिओ म्हणजे पकडून कॅमेरा पकडून व्हिडिओ काढू. एवढा कॉन्फिडन्स अजूनही नाही आहे. सो मला अजून ग्रो व्हायचं. आता पण असं वाटतं, असं म्हणजे व्हिडिओ असा समोर आपण दिसतोय मोबाईलमध्ये आणि आपण आपल्याशीच बोलतोय, असं एकदम वेगळी फिलिंग येते. पण नंतर जो व्हिडिओ दुसरे बघतात तेव्हा कळतं नाही, आपलं बोलणं हे कोणीतरी ऐकतंय, कोणीतरी. हा मुलगा खूप बदमाश आहे, खूप आगाऊ आहे. हा हिचा मुलगा, याचं नाव क्रिश आहे. तुझं नाव सांग. क्रिश का गाणं सुनेगा? ह्याचं नाव वेदार्श आहे, पण आम्ही लाडाने त्याला क्रिश म्हणतो. बोल, मेरा गाणं सुनेगा? बोल. मेरा गाना चंगा दिल ना दिया तो बोलो क्या किया. ए बेटा. सो गाईज, एवढंच सांगायचं होतं की कॉन्फिडन्स महत्त्वाचा असतो. कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो आणि स्टार्ट केलं आहे, बघूया कुठपर्यंत जात आहे. तुमचा सपोर्ट राहील तर अजून पुढे जाईल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करून जा. थँक्यू.